ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही काल म्हटलात की राज ठाकरेंनी आंदोलन थांबवलं, खरं तर युटर्न घेतला असं तुम्ही म्हटलात, परंतु पक्षाच्या त्यांच्या नेत्यांच्या वतीनं सांगितलं जातं युटर्न नाही तर आम्हाला यश प्राप्त झालं. अनेक बँकच्या कर्मचारी संघटना आहेत किंवा कर्मचारी आहेत, आम्हाला फोन करतायत आणि सांगतायत की आम्ही देखील क्लासेस असतील किंवा कर्मचाऱ्यांना मराठी कशा पद्धतीने वापरलं जाईल, कशा पद्धतीने त्यांना बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना मराठी बोलण्यावरती जास्त भर दिला जाईल याचे आम्ही प्रयत्न करू. आणि त्या संदर्भात त्यांनी ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केलेली आहे. काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही म्हणता युटर्न घेतला म्हणून राज ठाकरेंनी. काय त्यांच्या त्या म्हणजे नामशेष राहिलेल्या राजकीय पक्षाबद्दल आज एवढ्या म्हणजे जागतिक महत्त्वाच्या दिवशी त्यांच्यावर काय बोलण्यासारखं आहे का? ते अत्यंत भंगार विचार होते, जे असंविधानिक विचार होते. आज प्रभू श्री रामांची रामनवमी आहे आणि तुम्हाला सांगतो या देशाला नाहीतर जगाला आणि भारताच्या संविधानामध्ये मूलभूत हक्कात प्रभू श्री रामांचा विचार थेट आहे. भारताच्या संविधानात प्रभू श्री रामांचा विचार मूलभूत हक्क म्हणजे पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये, म्हणजे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून जे संविधान निर्माण झालं, त्या संविधानाच्या पुष्ठावर सर्वांकष वरच्या बाजूला संविधान म्हणजे जिथे फंडामेंटल राईट म्हणता तुम्ही, मूलभूत अधिकार, त्या अधिकारावर जे आहे प्रभू श्री राम, सीता मैया आणि राम लखन आणि सीता मैया अशी जे आहे चित्र रेखाटलेली आहेत. असा पावन दिवस आहे आज जगाला. म्हणजे देशाच्या प्रती, अखंड भारताच्या प्रती जी भावना आहे आणि देशामध्ये सुद्धा कशा प्रकारे नांदावा देश, हे सगळं लक्षात घेण्यासाठी मूलभूत हक्क कसे सांभाळावेत, कशी समानता सांभाळावी, अशी संविधानातून माझं म्हणणं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये जे संविधान झालं, त्यांच्या हातून जे संविधान झालं, संविधान इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत जे संविधान झालं, त्याच्यामधली ही मोठी उपलब्धी आहे जी मी आज TV9ला आपणाशी शेअर करत आहे. आणि आता जो तुम्ही प्रश्न विचारला की त्या जे काही म्हणजे युटर्न फ्युटर्न कसलं, ते तुम्हाला माहिती आहे ना, तो विषय संविधानासमोर त्यांचा तो विषय न चालणारा होता, न टिकणारा होता. आणि मी तुम्हाला सांगतो ना की भाषा बदलायला लावली आम्ही. भाषा कशी बदलली तुम्ही पाहिली ना, खळखळ्याट काय ते फट्याट ते सगळं बंद झालेलं. आणि मला असं वाटतंय की आता येणारा काळ जे आहे म्हणजे शिदोरी संपेपर्यंत मला असं वाटतं की आता नव्यानं काही नवीन वल्गना होणार नाहीत. म्हणजे असे काही हे मालकी पद्धतीचे राजकीय पक्ष असतात, त्या पक्षांकडून शिदोरी संपली की काहीतरी बोललं जातं. त्याच्यामुळं शिदोरीचा म्हणजे गणित असणाऱ्यांवर मला आता काय बोलायची गरज नाही. परंतु लक्षात ठेवायचं, स्विगी असेल, झोमॅटो असेल, हे नव्यानं या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये उपजीविका तरुणांना रोजगार देण्याचं एक साधन झालेलं आहे. त्या साधनांना सुद्धा वेठीस धरू दिले जाणार नाही. आणि बँकांच्या बाबतीत असतील, कष्टकऱ्यांच्या बाबतीत असतील, कोणालाही थापड मारण्याची हिंमत दाखवायची नाही. आणि जर तसं केलं तर प्रत्येक त्या ठिकाणी जाऊन भेट दिली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. एवढंच नाही तर काही म्हणण्यापेक्षा अनेकांनी, त्यांच्या पक्षातल्या अनेकांनी, त्याचबरोबर अनेक महिला ॲक्टिव्हिस्टनी, त्याचबरोबर अनेक विचारवंतांनी, त्याचबरोबर अनेक अभ्यासकांनी, सुज्ञ नागरिकांनी फोन करून शुभेच्छा दिल्या, व्यापाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि उद्या काही व्यापारी भेटायला येत आहेत, म्हणजे बोरीवलीपासून ते चर्चगेटपर्यंतचे, की ही एक नया पाठ पढ़ाया बोले, एक नवी सीख दिली बोले, एक नया बताया बोले की कानून क्या है, संविधान की पावर क्या है. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या लोकांना आता ही कायदेशीर नोटीस ठीक आहे, ओरल कायदेशीर नोटीस, यांनी जर आगाऊपणा जर करण्याचं थांबलंच असेल तर याचिका तयार आहे, याचिका दाखल करण्यात येईल. आणि तुम्हाला सांगतो 2008 प्रमाणे कारवाई कशी होत नाही ते बघितलं जाईल. तुम्ही शिदोरी म्हणतायत की शिदोरी त्यांना पुरवली म्हणून ते आता हे झाले, नक्की काय त्याच्याबद्दल विस्तृतपणे थोडंसं सांगा. आता बघा, आमच्या गुराखी साहित्यामध्ये शिदोरीचा अर्थ
आपलं बाळगून ठेवायचं आणि संपेपर्यंत आपलं चालू द्यायचं. मला असं वाटतं एवढं पुरेसं आहे. ते असं देखील म्हणतायत की आम्ही आंदोलन हाती घेतलं, जनजागृती केली, त्याच्यामुळे अनेक बँकांनी निर्णय घेतलाय की मराठी शिकवू, आम्ही मराठीचे क्लासेस घेऊ, कर्मचाऱ्यांना माहिती पुस्तिका तिथे पुरवू, लोकांना देखील आम्ही सांगू की मराठी वापरा म्हणून. अशा पद्धतीचं कर्मचारी त्यांना फोन करतायत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. हे सांगणारे कितवी शिकलेले आहेत? आधी त्यांनी स्वतःचं शिक्षण आणि स्वतःचे प्रोग्रेस रिपोर्ट आणि प्रगती पुस्तकं जाहीर करावेत. माहिती आहे का ऑल इंडिया सर्व्हिसचा बँकिंग पास होण्यासाठी किती अभ्यास करावा लागते? आलेच शिकवायला. लोकासाखे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण आलेत निघायला. अहो तुम्हाला सांगतो, भाषेची कोणालाही कोणत्याही सगळ्या भाषा, जसं आम्ही सांगितलं तुम्हाला, मेरी मर्जी मेरी मर्जी, हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी. आज हे जे स्लोगन आहे हे आज मुंबईभर, आज तुम्ही बोरिवलीत जा, मुलुंडमध्ये जा, भांडूपमध्ये जा, तुम्हाला सांगतो आज तुम्ही चर्चगेटमध्ये जा, कुलाब्यामध्ये जा, सगळीकडे तुम्हाला हे स्लोगन ऐकायला मिळत आहे. आणि तुम्हाला सांगतो हे जे सांगतायत की फार ज्ञानी असल्यासारखं, यांच्याकडे कोणतंही ज्ञान नाही. जे तुम्ही फोन कॉल सांगताय हे सगळे, मी तुम्हाला सांगितलं ना कालच्या एका मुलाखतीमध्ये, मी हे स्वतःच काय करतात, रेकॉर्ड करतात जेवढं पाहिजे तेवढं आणि तेवढं व्हायरल करतात. हे सेल्फ प्रोडक्शन आहे. आजकाल काय झालं, कॉल रेकॉर्ड करायचा, ते यूट्यूबला टाकायचा. मला म्हणायचं नाही भीक मागो धंदा सुरू झाला आहे, परंतु हे एक नवीन उपजीविका करण्याचं साधन निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यातून मग व्यापारी, व्यावसायिक, त्याच्यासाठीच सांगितलं ना, जे नव्यानं आय टी क्षेत्र आलं असेल, जे नाही आता आय टी क्षेत्रामध्ये काम आहे, आय टी क्षेत्रामध्ये काय तुम्ही मराठीमध्ये काम करायला लावणार आहेत? होणार आहे का? कोणाचं उत्तर आहे का कोणाकडं? मला सांगा. डच बँकेमध्ये तुम्ही मराठीत करायला लावणार आहेत का कामकाज? मला सांगा. HSBCमध्ये तुम्ही करायला लावणार आहेत का? मला सांगा. झोमॅटो असेल, स्विगी असेल किंवा कोणती कंपनी असेल, ती म्हणजे व्यवस्था करते उपजीविकेची, रोजगाराची, तुम्ही देणार आहेत का रोजगार? अरे तुम्ही नको असणारे उपद्व्याप करत आहात. आणि नको असणारे उपद्व्याप करणाऱ्यांचे ॲप्लिकेशन ऑफ माइंड आणि नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड दोन्ही मी पुढारी तुम्हाला सांगितलेले आहेत. या अगोदरही तुम्हाला सांगितलं की सन्माननीय संदीप देशपांडे असतील किंवा आमचे काय नाव त्यांचं, पानसे असतील, ही चांगली माणसंसुद्धा आहेत. इवन आमचे त्यांना प्रतिक्रिया, तुम्ही जी टीका करताय त्यांना प्रतिक्रिया विचारलं संदीप देशपांडे यांना, तर ते तुमच्यावरती बोलणं टाळतायत आणि असे फुल्लीचे साईन वगैरे दाखवतायत, तुमच्यावरती ते प्रतिक्रिया देत नाही. बघा, चिंतनशील व्यक्तिमत्व असलं, राजकारणापुरतं एखादं काय म्हणतो त्याला रिॲक्शन देणं हे इथपर्यंत ठीक आहे, परंतु चिंतनशील आहेत. मी तुम्हाला सांगतो, बाळा नांदगावकर असतील किंवा हे असतील, संदीप देशपांडे असतील किंवा आपले पानसे असतील, हे तिन्हीसुद्धा खरोखर सांगतो लोकहितार्थ काम करणारी माणसं आहेत. त्याच्यामुळं जास्त खोलात जाण्याची गरज नाही. चांगली कामं करणाऱ्यांना चांगलंच म्हणलं जाईल. आणि जाऊन मला एक सांगा, सर्वसमावेशकपणे तुमच्या स्वतःचं घर, तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या घरात झुरळ आहे की नाही? खोटं बोलायचं नाही. असं कोणतं घर आहे, असं कोणतं घर आहे जिथं व्हाईट आंट्स नाहीत? असं कोणतं घर आहे? आता एवढं मी 16व्या मजल्यावर राहतो का मॅडम, बरोबर आहे की नाही? इथं सुद्धा उंदीर बाप्पा येतात, तुम्हाला सांगतो, येतं उंदीर इथं सुद्धा. त्याच्यामुळं काहीतरी आपलं करायचं आणि त्याच्यातून आपलं काहीतरी उभं करायचं, हे सगळ्या भानगडी आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या भंगार गोष्टी आहेत. भंगार गोष्टीला किंमत द्यायची गरज नाही. कुणालाच कोणीच जबरदस्ती करू शकत नाही. मेरी मर्जी, हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी. संजय राऊत पण असं म्हणतायत की आम्ही मराठी भाषेसाठी आग्रह केला होता, आम्ही आंदोलनं केली, मनसे आता या आंदोलनामध्ये उतरलेली आहे. अगोदरपासून आम्ही मराठी भाषेसाठी अनेक आंदोलने केली. त्यांचं म्हणणं, यांच्या म्हणण्याकडे तुम्ही कशा पद्धतीने मग पाहता? नाही, संजय राऊत वगैरे काय बोलतात हे सगळ्या ते स्वप्नाळू गोष्टी बोलत राहतात. आणि मला वाटतं संजय राऊतला फार किंमत द्यायची गरज नाही. त्यांच्या कोण विचारते, त्यांचं ढोपराखालचं आसन त्यानं सांभाळावं. कदाचित कोणी वार्ताहरच म्हणेल की त्यांच्याच जिथं ते लिहितात असं बोललं जातं, ते वार्ताहर त्यांच्यापेक्षा शहाणे आहेत. आता वार्ताहर म्हणजे जो शेवटचा माणूस असतो आमच्या ग्रामीण भागातला, त्यांच्यापेक्षा ते शहाणे. किती रिपिटेशन करतात आणि किती वेळ खातात.
हां, त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना काही फार महत्त्व देऊ नये. एक वेगळा प्रश्न याच्याहून एकनाथ खडसे यांनी काही गिरीश महाजनांवरती आरोप केलेले आहेत. त्या आरोपांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? कारण की IAS अधिकारी जे आहेत महिला, त्यांच्यावरती काही आरोप केलेले आहेत. त्यांनी नाव उघड नाही केलेलं. ते म्हणतात की मी नाव नाही सांगणार, परंतु अशा पद्धतीने आरोप केलेले आहेत. कशा पद्धतीने तुम्ही याकडे पाहताय? एकनाथ खडसे किंवा जे कोणी युट्यूबर आहेत, अनिल, तुम्हाला सांगतो, तुम्ही महिला अधिकारी त्या सावित्रीच्या लेकी असतात, त्या रमाई भीमाईच्या लेकी असतात, मा जिजाऊच्या लेकी असतात. तुम्हाला महिलांचा मान आणि अपमान कळत नसेल. तुम्ही अनवॉन्टेड महिलांना बदनाम करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि सुज्ञ मंत्री महोदयांना सुद्धा, गिरीशभाई महाजनांना सुद्धा तुम्ही आगाऊचा बोलण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही माफी मागा. आणि जर तुम्ही माफी मागत नसाल एकनाथ खडसे किंवा जे युट्यूबर आहेत, या दोघांच्या विरुद्ध राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करण्यात येईल. कारण IAS हे नॅशनल कॅडर आहे. नॅशनल कॅडरच्या महिलांना अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं गॉसिप तयार करून केडरलाच बदनाम करण्याचा घाट IAS अधिकाऱ्यांच्या, महिलांच्या हे चालवलेला आहे. अत्यंत नीचपणा आहे, अत्यंत खालच्या स्तरावरली भाषा आहे. अरे थोडं आपल्याही घरामध्ये माय, बहीण, लेक, सुना राहतात, याचा विचार करावा. अरे तुम्हाला सांगतो, तुम्ही सन्माननीय गिरीश महाजन साहेब भलेच सरकारमध्ये मंत्री आहेत, परंतु ज्या वेळेस ते आरोग्य खात्याचे मंत्री होते त्यावेळेस मला अनुभव आहे की ते सामान्यातल्या सामान्य महिला असतील किंवा अबालवृद्ध असतील, बालक असतील, प्रत्येकाकडून त्यांच्या बाबतीमधल्या वेदना ऐकून घेणारी व्यक्ती आहेत. आणि सौ चुवे मला म्हणायचं नाही, खाके मला म्हणायचं नाही, बिल्ली हाचकू चली. तुम्हाला सांगतो, ही मन आहे. या म्हणीप्रमाणे जे स्वतःच बिघडलेले आहेत, जे स्वतःच निसर्गानं जागा दाखवलेली आहे, आम्हाला म्हणायचं नाही कोणाच्या आजारावर बोलायचं आहे, परंतु जे स्वतःच आजारी आहेत. आणि मला असं वाटतंय की साधं दुधाचा काय म्हणतात ते दुग्ध डेअरी ज्यांच्याकडे स्वतःकडे ठेवू शकले नाही, जे स्वतःची बँक स्वतःकडे ठेवू शकले नाही, ज्यांची वैचारिक दिवाळखोरी झाली, राजकीय दिवाळखोरी झाली, ज्यांनी एवढं वाढवलं त्यांचीच मेहरबानी म्हणा की आजपर्यंत तुम्ही जेलमध्ये गेलेले नाहीत. राज्यपाल महोदयांकडं 100 कोटीपेक्षा जास्तचा भ्रष्टाचाराची कोणती केस पेंडिंग आहे परवानगी घेण्यासाठी, गुन्ह्याच्या बाबतीत केस चालवण्यासाठी. हे जर सगळं महाराष्ट्रासमोर हे जर सगळे चॅप्टर्स आणले ना, तर पळती भुई कमी पडेल. पळता तर येतच नाही म्हणा. आणि युट्यूबरनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, गॉसिप पद्धतीनं महिलांचा सार्वजनिक अपमान होईल, महिलांना सार्वजनिक बदनाम केलं जाईल, महिलांच्या कॅडरला बदनाम केलं जाईल. असं कोणतंच कृत्य तुम्ही करू नका. माफी मागा. आणि जे कोणी म्हणता ना, ही माहिती मला इकडून आली, तिकडून आली, इकडून तिकडून आलेली काही नाही. ज्यांचं सगळं संपलंय ना, त्यांनी तुम्हाला सुद्धा संपवून ते तर स्वतः जेलमध्ये जाणार आहेत. तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करायला तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे. म्हणून मी अनिलला सुद्धा सांगतो, अनिलनी ही मिस्टेक रेक्टिफाय करून घ्यावी. अन्यथा जर माफी मागितली नाही गिरीशभाईला, तर ST कष्टकरी जनसंघाच्या महिला, हिंदुस्तान मजदूर संघाचे भाऊ हे लोकतांत्रिक मार्गाने सुद्धा लढतील, यांच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने लढतील आणि महिला आयोगाकडे तक्रार करतील. आणि यांनी जे चढवलेलं खोटा बुरखा यांचा, तो बुरखा नक्की फाडला जाईल. आणखी एक प्रश्न असा की राहुल सोलापूरकर वारंवार काही वक्तव्य करत असतात. आता ते असं म्हणतात की आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण होते. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि याच्यावरती तुमची प्रतिक्रिया आहे? जाती अंताच्या लढ्याकडे मी पाहणारा माणूस आहे, ह्युमॅनिटेरियन पाहणारा माणूस आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कष्टकऱ्यांचे आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्रमजीवींचे आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे आहेत, शेतमजुरांचे आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगतो सगळ्या जाती धर्मासाठी कल्याणकारी युगपुरुष आहेत. त्याच्यामुळं सोलापूरकर काय म्हणतात किंवा कोण काय म्हणतात त्यांच्या बोलण्याला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातला
म्हणजे डॉक्टरेट PhD असलेला माणूस या नात्यानं मला फारसं महत्त्व द्यावं वाटत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत आणि युगपुरुष आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती वैश्विक ख्याती आहे. ते विश्वरत्न आहेत आणि तुम्हाला त्याच्याही पुढं जाऊन आजच्या तारखेतच सांगायचं म्हणलं तर ते बोधिसत्व आहेत. त्याच्यामुळं लोकांनी आपल्या मर्यादेत बोलावं. सोलापूरकर काय बोललेत मी ऐकलेलं नाही, पण त्यांनी जर काही चुकीचं बोललं असेल तर सोलापूरकरांनी माफी मागावी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.